आजी इथे बसायचं नाही, तिकडे बस. या सावकाश. आता तुम्ही पहिल्यासारखं सगळ्यांसोबत नाश्त्याला बसायचं. कामिनी आजी, अहो या आजींची जागा आहे, उठा की. त्यासनी जागा द्या, उठा. उठताय ना वा. हा, निघे आजोबासनी घेऊन. आई गुड मॉर्निंग. अरे काय सुंबासारखे उभेच राहणार आहात का? वाढा आता, वाढा. का थंड झाल्यानंतर वाढणार आहे? थांबा. कामिनी आजी, अहो ती जागा आजोबांची आहे. तुम्ही का बसलाय? उठा की. उठा. हा चालतंय. आता वाढा. सुरुवात आजोबांपासून करा. काय ग, एवढ्या मोठ्या साम्राज्याची राणी, मालकीण, पण काय हे? मला मला पाणी हवंय, मला पाणी हवंय, मला पाणी हवंय. कोणी पाणी देतं का? पाणी पाणी सुद्धा मागता येत नाहीये तुला. खूप वाईट वाटलं मला. माझाच ऊर भरून आला आणि मग मला असं वाटलं की नाही नाही, पाणी पाजण्याचं पुण्यकर्म मला करायला पाहिजे. म्हणून मी तुला हे पाणी देण्यासाठी आले. पण नंतर लक्षात आलं की अरे, अलीकडे तुम्हा लोकांची मगरुरी फार वाढलेली आहे. आणि मग ठरवलं आता तर पाणी अजिबात द्यायचंच नाही. आणि त्यात तुमची ती नात बनून आली आहे ना कमळी, तिथं जरा जास्तच आगाऊ आहे. तिला काय वाटतं की मला या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी मला खूप फरक पडेल, मला खूप त्रास होईल. तिला कल्पना नाही अजून, ओळखलं नाहीये तिने मला. ही कामिनी काय चीज आहे हे तिला कुठे माहिती आहे. आणि तू पण हे ढकलगाडी, तू पण वाट बघतोयस ढकलगाडीतनं इकडे. काय नातीच्या जीवावर कशा आपल्याला उड्या मारता येतील त्या. बघ बघ स्वप्न बघ. तुमची स्वप्न फक्त स्वप्नच ठेवणार आहे मी. तुम्हा लोकांचा जो काही माज आहे ना, तो मी असा उतरवणार आहे ना. विचारा बरं, विचारा ना, कसा उतरवणार आहे? विचारा, विचार ना. अरे विचारा तर खरं ना. आता तुम्ही काही विचारतच नाही तर मग मी काय बोलणार? काय तुम्ही काय जिवंत आहात? हा, श्वास घेताय ना म्हणजे तुम्ही जिवंत आहात. आणि तुम्ही जिवंत आहात म्हणून तुम्ही जगताय. तुम्हाला माहिती आहे का मी काय करणार आहे?
ही तुमची मोठी नात आली आहे ना, तिचा मी असा डाव करणार आहे ना, असा डाव करणार आहे, आत्ता नाही सांगणार गे. काय ए ढक्कलगाडी, ए आता ही अशी हालचाल करून काय उपयोग नाहीये. खरं तर तिच्या जीवाशी खेळायला मला तुम्ही दोघांनी भाग पाडलेले आहेत. त्यामुळे आता मी जो काही खेळ खेळायचा तो मी करणार आहे. आणि तुम्ही मात्र वाट बघत बसा तुमच्या मोठ्या नातीचं मेलेलं तोंड बघण्यासाठी. पुन्हा येते पाणी पाजवायला. साधना मावशी नाश्ता द्या. आणतो. साधना मावशी सॉरी काय हो, सॉरी लक्ष नव्हतं माझं, मी फोन मध्ये होतो. स्वतःच मागवता आणि स्वतःच विसरत होय. सॉरी सॉरी. हा ऋषी बाबा, अहो काल समजा ठीक होतं ना व? नाही तुम्ही लई घाई गडबडीत गेला म्हणून विचारलं. नाही तशी काही फार अडचण नाही आली काल. एक विचारू, आज लईच खुश दिसताय, काय झालं? अहो असं काही नाही, आपण आनंदात राहावं म्हणजे आपल्या आजूबाजूचे पण आनंदात राहतात असं कमळी म्हणते. काय काय म्हणाला तुम्ही? कुणाचं नाव घेतलं? कमळी. अहो आमच्या कॉलेजची GS आहे ती, कोल्हापूरची आहे, सिद्धटेक गावची. तिचं शालेय शिक्षण तिथेच झालं, पण आता कॉलेजमध्ये शिकायला आली आमच्याकडे. अहो खूप भारी मुलगी आहे, कधी काय बोलेल ना सांगता येत नाही, एक नंबरची बिनधास्त ती. आत्ता काल काय झालं माहितीये, आमच्या कॉलेजमधल्या सगळ्या गाड्या तिने बाहेर काढायला लावल्या, बाहेर लावायच्या, इथे अडचण होते. ट्रस्टींचं पण ऐकलं नाही, त्यांच्याही गाड्या बाहेर लावा म्हणून सांगितलं. इतकी बिनधास्त ना, तो कोल्हापूरचा ठसका म्हणतात ना तशी एकदम. कधी काय करेल सांगता येत नाही, जे करेल ते समोरच्याच्या भल्याचंच करेल अशी. कधी आली ना घरी तर तुमची ओळख करून देतो. माझी लेक माझ्या इतक्या जवळ आहे आणि मी तिला भेटूच शकलो नाही. आता माझ्या कमळीला भेटतो आणि या दुष्ट नजरांपासून लांब घेऊन जातो.